सकाळचं थोडंसं वातावरण दाखवते बाहेरचं तुम्हाला, कारण मी उठल्याच्या नंतर आहे ना पहिलं गॅलरीमध्ये येत असते. म्हणजे थोडंसं जरा बाहेरचं वातावरण पाहिलं की मूडसुद्धा चांगला फ्रेश होतो आणि कामालासुद्धा सुरुवात होती. तर छानपैकी गॅलरीमध्ये झाडाला आलेले होते, त्याला फुलं पण आले होते. तर तेच फुलं आज मी मंदिरामध्ये वाहणार आहे. सदाफुलीला तर नेहमीच फुलं येतात आणि 2-4 फुलं निघतात रोज. तर खूप इकडं आवाज येतो, रोड चालू आहे ना त्याच्यामुळं मग वाईसवर घ्यायलासुद्धा आवाज भरपूर येतो. सारख्या गाड्या चालू असतात. नवीन पण बनवलेत ह्या वर्षी मी, पण ते काय अजून मी तळूनच पाहिले नाही. त्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहेत तुम्हाला थोडेसे तळून. तर आता हे संपवते, नंतर नवीन सुरुवात करणार आहे मी. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता सकाळचे 7 वाजून गेले, तर माझी आंघोळ वगैरे आवरली आणि आज आहे एकादशी. तर एकादशीच्या खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा. एकादशीचा उपवास फक्त मला एकटीलाच असतो, बाकी घरातल्यांना काय कुणाला नसतं. त्याच्यामुळं मग 15 दिवसाची जी एकादश असते तीच मी पकडते. तर चला मग आज मस्त देवपूजा वगैरे करून घेतली. त्याच्यानंतर फराळ पण करायचा बाकी आहे. तर आता नेहमी फराळामध्ये तर मी काय बनवते तुम्हाला माहीतच आहे, साबुदाणा खिचडी, त्याच्यानंतर थोडंसं बगरीचे तांदूळसुद्धा बनवते आणि कधी कधी वेफर्स वगैरे तळते. नेहमी नाही तेलकट खायला वाटत, पण कधीतरी. तर हेच फराळ असतं. तर आज काय स्वयंपाक करणार नाही, आम्ही तिघंच येतं. त्याच्यामुळं सगळ्यांसाठी फक्त वेफर आणि साबुदाणा खिचडी, त्याच्यानंतर थोडासा बगरीचा भात असं बनवणार आहे. तर शेंगदाण्याची आमटी वगैरे थोडंसं तुम्हाला दाखवते काय बनवणार आहे. तर चला मग पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, लाईकसुद्धा करा. तर आता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. आता सकाळपासून थोडंसं उठल्यापासून थोडं काढायलाच लागतं व्हिडिओ. तेव्हा मग सगळं संध्याकाळपर्यंत कुठंतरी तो पूर्ण होतो आणि थोडंसं घरातलंच असतं, कधीतरीच बाहेरचं असतं. नाही तर मग स्वयंपाकातलं थोडंफार दाखवते, रेसिपी वगैरे एखादी रेसिपी टाकते, नाही तर मग डायरेक्टसुद्धा दाखवते. आणि माझं जे सकाळपासूनचं रुटीन असतं ते तुमच्यासोबत शेअर करते. ते कसं वाटतंय ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कमेंटसुद्धा करत जात जा की म्हणजे काय काय असतं त्याच्याबद्दल, आणि लाईक पण करत जात जा, व्हिडिओ पण पूर्ण पाहत जा. तर आता सकाळचे 7 वाजून गेले, तर अजून चहा पाणी पण करायचं बाकी आहे. आता चहा बी आवरून घेते, कपडे धुवायचे बाकी येते. तर कामं सगळ्याच महिलांची सकाळपासून उठल्याच्या नंतर चालू असतं, पण त्यातून थोडासा वेळ काढते आणि त्यातूनच थोडासा व्हिडिओ पण काढते थोडा. तर त्याच्यासाठीच की कमेंट करत जात जा आणि लाईकसुद्धा करत जात जा व्हिडिओला. तर कालचा व्हिडिओ कसा होता, तर छान होता का नाही तो पण आज सांगा. आणि नसेल पाहिला तर चॅनलवर जाऊन पहा तुम्ही. काल मैत्रिणीचा वाढदिवस सेलिब्रेशन केला, त्याच्यामुळं तुम्ही जाऊन तिथं पाहू शकता. छान व्हिडिओ आहे कालचा आणि आजचासुद्धा पूर्ण पहा. तर आता रुटीनला सुरुवात झाली. चला आज मी काय बनवणार आहे ते तुम्हाला थोडंसं दाखवते फराळासाठी. तर या व्हिडिओमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ पहा. तर आज फराळामध्ये मी बनवलेली आहे आमटी शेंगदाण्याची, आणि त्याच्यानंतर इकडं साबुदाणासुद्धा भिजत ठेवला आहे थोडासा. त्याच्यानंतर इकडं वरव्याचा म्हणजे बगरीचा भातसुद्धा बनवला आहे थोडासा, कारण आता हे जे फराळ बनवलं आहे ते आम्ही तिघं खाणार आहेत. इकडं खिचडीसाठी बटाटा कट करून पाण्यात धुवून ठेवला आहे. आणि आता इकडं मिरची पण वाटायची, कारण मिरची लवकर वाटून ठेवली तर काळी पडते, म्हणून मी धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवून दिली. आता थोडेसे पापड वगैरे तळून घेते आणि मस्त फराळ करून घेते. तर चला या तुम्हीसुद्धा फराळ करायला. थोडेसे वेफर वगैरे बनवलेले आहेत, ते पण मी आता तळून घेते. तर बाहेरचं थोडंसं वातावरण दाखवते. ऊन पडलं आहे, हवा पण भरपूर आहे. हे बघा, हवेने इकडनं सगळी धूळ येते ना, त्याच्यामुळं खिडकी मी जास्त वेळ उघडी ठेवत नाही. आता इकडं आपले कपडे वगैरे सगळं सुकायला टाकले आणि इकडं झाडांना पण पाणी वगैरे घालून झालेलं आहे. नारळाचं झाडसुद्धा छान आले. तर आता हे खालची झाडं येतं, त्याने कसं होतं, झाडं असले ना तर थंड हवा अशी घरामध्ये येते. आणि इकडं तर जास्त ऊन आहे इकडच्या साईडला, तर खूप छान झाडं आहेत इथे. आमच्या खिडकीच्या जवळच येतं, त्याच्यामुळे जरा थंड वाटतं. तर हे बदामाचंसुद्धा हिरवंगार झाड आहे. आणि इकडं त्या दिवशी आम्ही आंबे पिकायला ठेवले होते, अजून याच्यात पीठ बाकी आहे. तर अजून राहिलेला स्वयंपाक म्हणजे फराळीचं मी करून घेते. तर आता हे बटाटा किसचे पापड साबुदाणा टाकून केलेले, गेल्या वर्षीचे येतं. थोडासा कलर चेंज झाला आहे त्याचा, तर लाल थोडेसे झालेत, पण तळ्याला थोडेसे होतेच पांढरे. आता हे मी संपून टाकते आणि जुने आहेत, आता वर्ष होऊन गेलं आहे. इकडं तेल ठेवलं आहे.
गरम करायला. तेल गरम करून झालं की लगेच तळायला घेणार आहे. तर दाखवते थोडेसे जरा आता वर्ष झाले ना त्याच्यामुळे लाल झाले. तर आता तेल अजून जरा कमी प्रमाणामध्ये तापले. तेल थोडंसं चांगलं तापून दिलं का मग चांगले तळतात. तर आता फेकून देण्यापेक्षा म्हणलं थोडेसे तळून ठेवूया, चट खातील. आणि गेल्या वर्षी काय झालं तर माझ्याकडनं तुरटी थोडीशी जास्त झाली होती, त्याच्यामुळं त्याचा कलर आहे ना थोडासा चेंज झालेला आहे. तर चला काय हरकत नाही, आपण ते सुद्धा व्हायला नाही जाऊन द्यायचं. होतं आहे थोडंफार इकडं तिकडं. तळल्यावर थोडे पांढरे होते तर आणि खायला चांगले लागते. गेल्या वर्षीचे आहेत त्याच्यामुळं मग आता पापड पण पडला आहे त्याच्यामध्ये बटाटा केकचा. हे साबुदाणा आणि बटाटा केकचे पापड्या येतात, छोटे छोटेच केले होते मी. तर हे पाणी कशा पांढऱ्याशी पीठ येतात. पण वेफरचं माझ्याकडनं थोडीशी तुरटी गेल्या वेळेस जास्तच झाली होती, त्याच्यामुळे त्याचा कलर तसा झाला. आणि आत्ता वर्ष झालं आहे त्याच्यामुळे थोडंसं अजूनच लालसर कलर येतो. तर आता घेते तळून मी आणि नंतर अजून फराळ पण करायचा आहे, खिचडी करायची. नवीन पण बनवलेत ह्या वर्षी मी, पण ते काय अजून मी तळूनच पाहिले नाहीत. त्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहेत तुम्हाला थोडेसे तळून. तर आता हे संपवते, नंतर नवीन सुरुवात करणार आहे मी. तर हे पहा इथं वेफर आणि ह्या छोट्याशा पातेल्यात ठेवले तर कारण झाकून राहतील ना, मग हवा जर लागली तर ते नरम पडतील संध्याकाळपर्यंत. आणि असं तळून ठेवलं तर मग खातात पोरं पण. तर चला मग राहता व्हिडिओमध्ये. झालेत आता पापड तळून, खिचडी करणार आहे. तर उपास असला की साबुदाणा खिचडी थोडी का होईना बनवलीच जाते, कारण माझ्यापेक्षा मी उपास पकडते पण पोरांना साबुदाणा खिचडी आवडते. त्याच्यामुळं मग मी काय आज स्वयंपाकच केला नाही. त्यांना साबुदाणा खिचडी आणि मला वरव्याचा तांदूळाचा भात म्हणजे बगरचा भात आणि मस्त खिचडी आता मी करून घेते. बटाटा टाकून घेतला एक आणि खिचडीमधला बटाटा खूप छान लागतो, त्याच्यामुळं मग मी असाच कट करून टाकते, उकडून वगैरे काय टाकत नाही. मस्त मिरची वाटून टाकते. माझी अशीच पद्धत आहे खिचडी करण्याची. तर बऱ्याच जणाला माझ्या खिचडी केलेली आवडती, कारण मस्त असं शेंगदाण्याचा कूट, त्याच्यानंतर हिरवी मिरची बारीक करून टाकायची. कट केलेली मिरची टाकली ना तर त्याची थोडीशी चव वेगळीच लागते. त्याच्यामुळं बारीक करायची, थोडीशी जाडसर आणि मस्त टाकायची, चांगली परतून घ्यायची आणि तेलामध्ये नाही टाकायची, डायरेक्ट शाळेच्यामध्येच टाकून घ्यायची. तर आता इथं खिचडी पण तयार झाली, बाकीचे कामं पण आवरले होते. तर 1 वाजत आलती, म्हणलं चला फराळ करून घेऊया. मस्त फराळ पण आता इथं केला दुपारी. हे बघा आज आम्ही टिश्यू पापड बनवलेले, आज सुकले, आज रात्री पापड बनवणार आहे. काकी मोजतीये पापड. आणि 20 22 माझ्या लक्षात नाही राहायचं काम. 83 काकीनी आणि मी आहे ना पापड बनवलेले, सगळे लाटलेले पापड. 2 दिवस राहिले पापड सुकायला. आज काकी भरतीये पापड. बघा हे बघा किती सुकले. 2 आज रात्री मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे पापड बनवलेला. हाय तळून पण दाखवणार रात्री. बाय.